बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत जी भरती आहे त्याचे हॉल तिकीट आलेले आहे. ते हॉल तिकीट तुम्हाला प्रिंट कसे करायचे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्या पदाच्या नावासमोरील लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर ही अशी वेबसाईट ओपन होणार आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन ID टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन ID कोणता, तर तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरलेला आहे त्यावेळेस तुमचा रजिस्ट्रेशन ID तुम्हाला जे प्रिंट आहे ॲप्लिकेशनची त्यावर आलेलं असेल. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही याच्या आधी इथं तुमचा रजिस्ट्रेशन ID सुद्धा तुम्ही शोधू शकता, किंवा एक्झाम सेंटरची जी लिस्ट आलेली आहे त्या लिस्टमध्ये तुमच्या नावासमोर तुमचा रजिस्ट्रेशन ID सुद्धा मेन्शन केलेला आहे. इथे तुमचा रजिस्ट्रेशन ID टाकायचा आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ जी एक्झाम फॉर्म भरताना टाकलेली आहे ती टाकायची आहे. त्यानंतर हा कॅप्चा भरायचा आहे. हा कॅप्चा भरल्यानंतर इथे जनरेट ऑप्शन जो आहे त्या जनरेट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं हॉल तिकीट डायरेक्टली डाउनलोड होणार आहे. आता हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर याच्यावरचं जे पेज आहे ते मी एरेज केलेलं आहे. त्याच्यावर तुमचे सर्व डिटेल्स येणार आहेत. तुमचा मोबाईल नंबर असेल, नाव असेल, तुमची जन्मतारीख, तुमचा रजिस्ट्रेशन ID नंबर वगैरे सर्व येणार आहे. त्यानंतर तुम्हाला खालच्या पेजवर, त्याच पेजवर खालच्या बाजूला तुम्हाला तुमची टेस्ट कधी आहे ते येणार आहे. त्यानंतर तुमचा रिपोर्टिंग टाईम काय आहे ते येणार आहे. 2 शिफ्टमध्ये ही एक्झाम होणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा रिपोर्टिंग टाईम नीट बघायचा आहे आणि तुमच्या एक्झामचा टाईमसुद्धा नीट बघायचं आहे. त्यानंतर तुमचं जे एक्झाम सेंटर आहे ते कोणतं आहे ते तुम्हाला इथं कळून जाईल. त्यानंतर महत्त्वाची इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ते इन्स्ट्रक्शन आपण पाहूया. तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट प्रिंट करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी ID प्रूफ दिलेले आहेत. ओरिजिनल ID प्रूफ तुम्हाला घेऊन जायचे आहे. त्यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID या प्रकारचे तुम्हाला ID कार्ड घेऊन जायचे आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे डिजिटल जे इक्विपमेंट आहेत, जसे की मोबाईल फोन असेल, स्मार्टवॉच असेल, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, ब्लूटूथ इन्स्ट्रुमेंट, कॅमेरा, पेजर हे तुम्हाला अलाउड केलं जाणार नाही. ते एक्झामिनेशन हॉलच्या किंवा एक्झामिनेशन सेंटरच्या बाहेर तुम्हाला ठेवून जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक्झाममध्ये जी OMR शीट असेल त्यामध्ये पहिले 30च क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. ठीक आहे, पहिले 30च. आता OMR शीट जी आहे ती 100 नंबरची असेल. त्यामध्ये तुम्हाला पहिले 30 क्वेश्चन, म्हणजे आपण हे पिऊनचं पाहतो, पिऊन या पदासाठी 30 क्वेश्चन आहेत. 30च क्वेश्चन तुम्हाला पहिले अटेम्प्ट करायचे आहे आणि तुम्हाला ब्लॅक बॉलपेन घेऊन जायचं आहे. बाकीचे जे डिटेल्स आहेत ते इथं दिलेले आहेत, तुम्ही वाचू शकता. कशाप्रकारे तुम्हाला गोल करायचं आहे, कोणत्या प्रकारे गोल करायचं आहे, हे सर्वच्या सर्व इथं दिलेलं आहे. या व्यतिरिक्त जर तुमचा काही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.